मोदी यांचं वर्षभरात सत्तेतून बाहेर जाणं निश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे मोदींविरोधात वाढता असंतोष हे यामागे असलेलं मुख्य कारण, तर राहुल गांधी यांची ही भविष्यवाणी। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना हे आदेश। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं। 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा बसला फटका। डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा कायम, वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलडाण्यामध्ये पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे फलक, शेती कामांना डिझेल नाही त्यामुळे चिंता। जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील 7 पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा पूर्णतः संपला, 10 पैकी फक्त 2 पंपांवर साठा शिल्लक, इतर ठिकाणी शुकशुकाट, नो स्टॉकचे फलक। हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावर राडा, कळमनुरीमधील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटांमध्ये वाद, तर बदनापूरमधल्या सारथी पंपावर कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये वाद, डिझेल विक्रीला उशीर केला त्यामुळे धक्काबुक्की। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला, वडापावसाठी आता 25 ते 35 रुपये मोजावे लागतील। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढले त्यामुळे वडापाव महागला। भारताला इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध, भारत दौऱ्याच्या वेळेसच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे हे वक्तव्य। मार्को रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर शहरांना भेट देणार।